हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी 2 वाट्या हे गव्हाचं पीठ घेतलेले आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे. बघा, अगदी छान टेस्टी रेसिपी आपल्याला बनवायची ही. तर इथे मी जिरा पावडर घेतलेली आहे 1 चमचा, पाहू शकता तुम्ही. आणि त्यानंतर मी इथे मिरी पावडर 1 चमचा घेतलेली आहे आणि थोडासा ओवा आपण घेतलेला आहे. बघा मी हातावर, तो हातावर ओवा चांगला क्रश करून घ्यायचा आहे. असा क्रश केला ना मग एकदम स्वाद खूप छान ह्या पिठामध्ये उतरतो. तर हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे. बघा, आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ह्याचा छान एक घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. जसं आपण चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे गोळा मळून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, नाश्त्यासाठी नक्कीच तुम्ही ही रेसिपी करून बघा. खूप टेस्टी होती, सगळीच आवडीने खातील असा हा पदार्थ आहे. तर छान आपला बघा गोळा मळून झालेला आहे पिठाचा हो. तर मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला समजेल मी कोणत्या पद्धतीने हे बनवते. खूप वेगळी पद्धत आहे मैत्रिणींनो आणि खूप टेस्टी आहे. नक्कीच करून पहा. इथे बघा मी चपातीचा गोळा एक घेतलेला आहे उंडा, तो आपल्याला छान असा लाटून घ्यायचा आहे पातळ. पाहू शकता तुम्ही. छान पातळ लाटून घ्यायचं आहे. जेवढा पातळ लाटता येईल तेवढा तुम्ही पातळ लाटून घ्या. मैत्रिणींनो, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर मला छान कमेंट करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते मला नक्कीच कमेंटमध्ये लिहून पाठवा. तुमच्या कमेंट वाचायला मला खूप आवडतं मैत्रिणींनो. छान तुम्ही कमेंट करता. तर पाहू शकता इथे छान आपली चपाती लाटून झालेली आहे गोल. तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या चपातीला गावरान तूप आहे हे इथं, ते मी आता लावून घेणार आहे. बघा, पातळ लाटून घेतलेली आहे. तर थोडं आपल्याला हे गावरान तूप सगळीकडून पसरून लावायचं आहे. नाश्त्यासाठी असं वेगळं काहीतरी आपण केलं की खायला पण आपल्याला बरं वाटतं ना. असं वेगळं काहीतरी असलं की घरातली पण आवडीने खातात. तर सगळं मी तूप बघा सगळीकडे पसरून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे सुरीने काय करायचं आहे, अशा रेषा पाडून घ्यायच्यात. जवळ रेषा पाडून घ्यायच्यात म्हणजे कापून घ्यायचे आपल्याला. मैत्रिणींनो, तुम्हाला कळालंच असेल मी काय बनवते ते, पण संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्की कसं बनवायचं आहे आणि ही पद्धत कशी येते. तर पाहू शकता मी संपूर्ण हे असं कापून घेतलेलं आहे. तर आपल्याला ह्याचा एक रोल बनवून घ्यायचा आहे. बघा मैत्रिणींनो, असं गोल. खूप छान रेसिपी आहे मैत्रिणींनो आणि झटपट होणारी आहे. बिलकुल पण टाइम लागणार नाही ह्या रेसिपीला. नाश्त्याला तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही चहा संग पण खाऊ शकता अशी रेसिपी आहे. तुमच्या आवडीवर तुम्हाला चहा संग खायचं तर चहा संग तुम्ही खाऊ शकता किंवा चटणी सोबत किंवा नुसतं तसं पण खाल्लं तरी खूप टेस्ट येते ह्या रेसिपीला. पाहू शकता असं गोल मी छान करून घेतलेलं आहे ह्याचं. आणि ह्याला थोडंसं पीठ लावून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, लच्छा पराठा आहे हो. लच्छा पराठा मी करून तुम्हाला दाखवते. मी ह्याच्यामध्ये मिरी पावडर आणि जिरी पावडर आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आणि ओवा. ह्याच्यापासून कसं एकदम टेस्ट वेगळी लागती.
तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही नक्की टाकून बघा, किंवा आपण नुसतं तूप लावून असा पराठा केला ना तो पण खायला खूप छान लागतो। आणि जास्त आपल्याला हे पराठा पातळ नाही करायचा मैत्रिणींनो, थोडासा जाडसर ठेवायचा आहे। पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने। तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व पराठे करून घ्यायचेत। मैत्रिणींनो, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो। छान छान कमेंट असतात, मग कमेंट तर तुम्ही करताच ते मला माहिती आहे, पण माझ्या रेसिपी खूप छान असतात आणि छोट्या असतात पाहायला आणि झटपट होणारे असतात। तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी एकदा करून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल। तो हे पण पराठा आपला बघा लाटून झालेला आहे छान। तर आपल्याला ह्याला पण काय करायचे, वरून थोडं थोडं तूप लावून असं पसरून पसरून घ्यायचे बघा, सगळीकडून थोडं थोडंच लावायचे, जास्त नाही लावायचं। आणि आपण पहिला जसा पराठा बनवला होता असं कापून मध्ये, तसंच हे पण करून घ्यायचं आहे। सुरीच्या साहाय्याने आता कापून घ्यायचं आहे आपल्याला बघा। असं जवळ जवळच कापून घ्या, लांब लांब लई करू नका। खूप छान लेयर सुटतात मैत्रिणींनो ह्याला, आणि खायला पण एकदम मऊसूत असा पराठा आहे ह्यो लच्छा पराठा। आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर केला ह्यो पराठा ना मला कमेंट करून नक्कीच सांगा कसा झालाय तो। आणि खरं सांगते तुम्ही एकदा तरी करून बघा। तर आपल्याला हे बघा असं ह्याचा पण रोल करून घ्यायचा आहे। सहज असा रोल होतोय, पाहू शकता तुम्ही। आता त्याला गोल असा आपण आता आकार द्यायचा आहे बघा, असं गोल गोल करून घ्यायचे। सोपी आहे का नाही मैत्रिणींनो रेसिपी, अवघड नाही ही, तुम्ही सहज करू शकता अशी रेसिपी। असं तिथं थोडंसं दाबून घ्यायचे आणि वरून प्रेस करायचे जरा हाताने बोटाच्या साहाय्याने। आणि आता ह्याला पीठ लावायचे आपण आणि लाटून घ्यायचे आपला पराठा। थोडं पीठ लावून घ्या आणि त्यानंतर हलक्या हाताने लाटून घ्यायचे, जोर लावून लाटू नका। जोर लावून जर लाटून घेतलं ना तर लेयर आपले दबले जातात जास्त। हलक्या हातानेच लाटा। मस्त असा गोल पराठा आपला झालेला आहे बघा ह्यो पण। आणि मैत्रिणींनो, तुम्हाला परत एकदा सांगते, हे पराठा आहे ना पातळ लाटू नका, असं जाडसरच ठेवा, म्हणजे खूप छान मऊ होतो। तर झालेला आहे पराठा बघा। तर इथे काय करायचं आपल्याला, आता हे पराठे छान भाजून घ्यायचे। तवा ठेवलेला आहे मी गॅसवर आणि तवा आपला छान गरम झालाय मैत्रिणींनो। तर हे तव्याला आपण काय करायचे, थोडंसं तूप लावून घ्यायचे बघा, जेणेकरून आपला पराठा खाली चिटकला नाही पाहिजे। आणि त्यानंतर आपल्याला इथे पराठा तव्यावर सोडून द्यायचा आहे। तर पलटी करून घेऊया आपण बघा, किती छान असा भाजला गेलाय बघा। थोडंसं तूप आपण वरून लावून घेऊया। तुम्ही तेल लावा किंवा तूप लावा, तुमच्या आवडीवर आहे, जसं तुम्हाला आवडेल तसं त्याप्रमाणे तुम्ही तेल तूप
लावू शकता, पण हे तूप लावलं ना मैत्रिणींनो खायला खूप छान लागतो। दोन्ही बाजूने मी तूप पराठ्याला लावून घेतले आणि छान हे पराठा आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे बघा, मस्त असा। मैत्रिणींनो ह्याच्यामध्ये जिरी पावडर आणि ओवा आणि मिरी पावडर ह्याच्यात टाकलेलं आहे ना पिठांमध्ये, त्यापासून हे पराठा इतका छान लागतो ना खायला, चवेला खूप अप्रतिम लागतोय। तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने पराठा करून बघा आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो। तर छान भाजला गेलेला आहे बघा आपला पराठा, तर हे काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याचबरोबर आपल्याला दुसरा पराठा तव्यावर सोडून द्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही किती झटपट ही रेसिपी झालेली आहे मैत्रिणींनो, बिलकुल पण टाइम लागत नाही। तुम्ही जरी सकाळच्या नाश्त्याला ही रेसिपी करून बघा किंवा संध्याकाळी 4 वाजता करा, काहीतरी वेगळं। तर हे पण पराठा आपल्याला छान खालून वरून मस्त भाजून घ्यायचा आहे बघा, वरून थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला। तुमच्याकडे तूप असलं तर तूप लावा किंवा ह्याला बटर जरी लावलं ना मैत्रिणींनो, बटरने पण हे पराठा लच्छा पराठा खूप छान लागतो, टेस्ट भारी येते। दोन्ही साइड आपल्याला छान भाजून घ्यायचे बघा। तर छान भाजलेला आहे हे, आता हे काढून घेऊया आपण। 2 पराठे आपले झालेले आहेत, आता तिसरा पराठा आपल्याला तव्यावर सोडून द्यायचा आहे। आता हे पण त्याच पद्धतीने आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे बघा, तेल तूप लावून थोडं थोडं। छान भाजलाय बघा, पलटी करून घ्यायचंय परत, सगळीकडून छान भाजून घ्यायचंय मैत्रिणींनो। तर काढून घ्यायचंय आपल्याला हे पण पराठा आणि त्याचबरोबर दुसरा पण पराठा मी तिसरा टाकून घेते। 3 पराठे आपले झालेत, हे चौथा पराठा। 2 वाट्यांमध्ये 5-6 पराठे छान होऊन जातात। 2-3 जणांचा नाश्ता आरामशीर होतो मैत्रिणींनो, 2 वाट्या गव्हापासून। हा पण पराठा आपला छान मस्त बघा, कलर पण किती छान आलेला आहे ह्या पराठ्याला। असेच सर्व पराठे मी भाजून घेतलेले आहेत मैत्रिणींनो। आणि खायला पण खूप छान असे भाजले ना, खायला छान एकदम लागतात। त्याच्यामुळे तुम्ही सगळीकडून असा पराठा छान भाजून घ्या। पाहू शकता मस्त भाजला गेलेला आहे। तर हे पण छान भाजून घेऊया आपण। मैत्रिणींनो खरं सांगा, ही रेसिपी तुम्हाला आवडली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा। तुमच्या कमेंटची मी वाट बघन आणि कुणाला कुणाला आवडली ही रेसिपी। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो। माझे व्हिडिओ पाहत जा आणि आवडले तुम्हाला तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा। छान पराठा हे पण आपला भाजलेला आहे बघा, मस्त वरून खालून छान भाजलाय, खरपूस कलर आलेला आहे त्याचा। तर आता हे पराठा आपल्याला काढून घ्यायचा आहे बघा। तर सर्व पराठे आपले छान भाजून झालेले आहेत मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही इथे। किती छान झालेत, मऊ एकदम लुसलुशीत झालेत। असे म्हणजे कडक नाही झाले, काही नाही, अशा हाताने हे केले तरी पण एकदम मऊ एकदम बघा, पाहू शकता तुम्ही। तर ही पराठ्यांची रेसिपी लच्छा पराठा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो।
चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। परत सांगते तुम्हाला मी। आणि खाऊन बघा, करून बघा, कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो। अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो।